करूया मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा जाऊया सर्व प्रेक्षक वर्ग आतुर गणेशपुरी टीम टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी श्री बापदेव पाली. टीमला सलामीचे फलंदाज एका बाजूला विशाल शेळके तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. सलामीचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या उंबरट्यावर प्रथमेश कोहली एक ऑलराऊंडर ज्युनियर भूमिकेमध्ये सातत्यानं खूप चांगली कामगिरी करणारा प्रथमेश कोहली येतोय. त्याच्यासमोर डावखुरा फलंदाज विशाल शेळके. लेट्स प्ले. षटकांचा सामना, किती धावांचं आव्हान मात्र लक्ष रचलं जाईल हे पाहावं लागेल. प्रथमेश कोहली पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. समोर बॅट्समन उभा आहे रोहित पाटील, एक नामवंत खेळाडू, बेस्ट ओपनर बॅट्समन म्हणून ओळखला जातोय. अगदी फिरवून खेळायचा प्रयत्न केला होता. जसा चेंडू कुठल्या स्पॉटवर पडला प्रथमेशचा चेंडू झपकन निघून गेला. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 4 ओव्हरमध्ये एक पॉवर प्ले म्हटलं तर या प्रत्येक बॉलवर अटॅक करण्यासाठी प्रयत्न केला जाईल फलंदाजांकडनं. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहू शकाल. सीमा लगत बाकी 30 यार्ड सर्कलमध्ये. शॉट इन पिच बॉल पुल केलाय, परंतु इथे चेंडू थोडासा थांबला गेला हवेमध्येच. ज्या पद्धतीनं गारवा आहे असं वाटत होतं कदाचित चेंडू सीमापार होतोय की काय, परंतु नाही, चेंडू थांबला डेफिनेटली. आणि तिथे मात्र एक सिंगल, फक्त एक धाव बोलून काढली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1-1 करत दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचले. आदिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे नगरीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. थोड्याच वेळात येवलेच्या सर्वांसाठी चहाची व्यवस्था देखील केली जाईल. आमचे डीजे मास्टर रॉकी. ओ लवली स्ट्रोक, जबरदस्त टोला, ताकदीचा, मनगटी ताकदीचा आणि तेवढ्याच मी म्हणेन शक्तीनं ठोकलेला हा फटका डीप मिड विकेट क्षेत्राकडे, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे अगदी जलद गतीने ससावते 8 या आकड्यावर. बॅट्समन रेडी नाहीये, थोडासा काही अडसा अडथळा येतोय. आमचं येवलेच्या संतोषजी भोईर यांना विनंती आहे, आपण जरा आपलं अमृत तुल्य घेऊन व्यासपीठावर या. क्रिकेटचा आनंद घेत असताना मनोहर पाटील आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, स्वागत आहे तुमचं. पुढील चेंडू गोलंदाज प्रथमेश्वर. पुन्हा एकदा अटॅक आणि डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर येतोय. हा दमदार आमदार चषकातला षटकार. एलके ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आमदार साहेब विक्रांतदा पाटील. डिफेन्सिव्ह स्ट्रोक हलकंसं तटवलंय आणि खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याचा फायदा उचललाय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. जिथे एक सिंगल होती तिथे डबल काढण्यात आली आहे. फायदा उचलला लगेच रोहित आणि विशालनं हेरलं की थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्याच अनुषंगानं मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा परिस्थितीमध्ये 16 धावा तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केल्या आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू प्रथमेशने एवढेच चांगले हाताळले होते. फक्त 2 धावा आल्या होत्या 3 चेंडूमध्ये. नंतरच्या 3 बॉलवर 14 आल्या. अशा परिस्थितीमध्ये 6 बॉल 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर 16. ऑन स्क्रीनवर आमचे महागुरू पाहताय, त्यांच्या बाजूला बंधू दिनेश पाटील आणि अनिल टेंबे सर. आज आमच्या स्क्रीनवर त्यांना तुम्ही पाहू शकाल.
या स्पर्धेतील घटक आहेत. मग कॉमेंटेटर असू द्या, समालोचक असू द्या आणि आमचे अंपायर्स अर्थातच महागुरू. बघा महागुरूंना तुम्ही पाहू शकाल. वकील क्षेत्रामध्ये जसे काय या ठिकाणी मोठे केस भांडण्यासाठी महागुरू चाललेत. बघा कशा पद्धतीनं चेहऱ्यावर स्मित हास्य महागुरूंच्या. महागुरू या आठवणी आहेत ना, या निरंतर आपल्या स्मरणात राहणार आहेत, आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहेत. जे संदेश शेळके आता चांगलं काम करतोय त्या आठवणी आता कॅच करून ठेवतो. या अगदी त्यांच्या डेस्कटॉपवर तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यांच्या मेमरी कार्डमध्ये या आठवणी साठवून ठेवल्या जात आहेत. चेंडू खूप चांगला हाताळलाय. सेकंड ओव्हर सुरू असताना गोलंदाजीच्या उंबरट्यावर राहुल कोहलीचा पहिला बॉल डॉट जातोय फलंदाज रोहित साठी. श्री बापदेव पाली कसळकंड स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलात तर अप्रतिम कामगिरी करणारा हा संघ श्री बापदेव पाली. आराध्या अधिरा स्पोर्ट्स आपण जो खेळत असतो टेनिस क्रिकेटमध्ये, त्या स्पोर्ट्सचे अर्थातच संघाचे संस्थापक मनोहर शेठ पाटील यांना तुम्ही या स्क्रीनवर पाहता. मनोहर शेठ पाटील अजून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेताना. आराध्य या नावानं करत आपण टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्यांचं नाव घेतलं. तर खूप चांगला फटका डीप मिड विकेटकडे, हा रोहित पाटीलच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. ऑफ द पार्क येतोय आणखी एक दर्जेदार षटकार. खरं तर 2 षटकार बॅक टू बॅक आले तर रोहित पाटीलच्या बॅटमधून आणि संघाला नेऊन ठेवलं 28 या आकड्यावर. 28 रन्स, 28 धावा धावफलकावर लागल्यात. राहुल कोहली काहीसा महागडा होतोय. शॉट अँड पुल, हाही मात्र पुल केलाय बॅक टू बॅक. तिसरा षटकार येतो राहुल पाटील ऑन फायर. लगातार तिसरा षटकार रोहित पाटील मॅन फ्रॉम पाली. राहुल मात्र गोलंदाज, ज्या गोलंदाजावर आता अक्षरशः तुटून पडतोय हा रोहित. बॅक टू बॅक 3 षटकार टोकलेत. सेकंड ओव्हरमध्ये आता धावगती जलद गतीनं वाढतोय. 6 भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेनं वळतायत, अर्थात वाईड बॉलचा इशारा येतोय. आणि या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या आता झपाट्यानं पुढे जलद गतीनं वाढत असताना 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. श्री बापदेव पाली संघ बॅटिंग करणारा संघ आणि त्यांच्या विरोधात स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी. निवास गायकवाड यांनी पॅक केलेला हा संघ तुम्हाला गणेशपुरी संघ आज पाहायला मिळतोय. खरं तर फिल्डिंग करणारा संघ, टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग घेतली, परंतु फलंदाजी करणारा संघ श्री बापदेव पाली. मी म्हटलं की कसळकंड मैदान गाजवला या संघानं. तो संघ खेळतोय कव्हा ड्राईव्ह अप्पर कट. 2 क्षेत्ररक्षक आहे झेलखाली. कॉल दिला एकानं, प्रॉपर जज केलं आणि दर्शन कोहलीनं टिपलाय हा झेल.
त्याच्याकडनं बघा या लगातार 3 षटकार मारले ना रोहितनं, त्याच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलंय. केतन पाटील अरिवली एक बिग सपोर्टर. बघा मगाशी त्यांचा मी उल्लेख केला की पाली संघाला मोटिवेट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ते उपस्थित होते आणि त्यांनी लगेच रोहित पाटीलला 2000 रुपयाचं बक्षीस दिलंय, कारण त्याने लगावलेले 3 षटकार बॅक टू बॅक. आणि त्यानंतर मात्र रोहित पाटील बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानात येतोय, राहुल शेळके. राहुल रोहित आयुष राजेश शेळके यांच्याकडनं बघा बॅक टू बॅक 3 षटकार मारल्यानंतर 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. राहुल शेळके यांना सुवर्ण संधी. राहुल शेळके जसा फलंदाजीला आला, आयुष शेळकेकडनं पारितोषिक आलंय 3000चं. आता मोटिवेशन खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. समोर दिलाय, समोर स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, हलकीशी पायामध्ये कदाचित मौच आली, अर्थातच इजा आली आणि त्यानंतर मात्र एक धाव कशी तरी कंप्लीट करण्यात यश मिळालं. मारल्या क्षणाला काहीशी पायामध्ये इजा झाली. फलंदाजाने लगेच मात्र इकडे कॉल केलाय, कदाचित रिटायर होणार की काय. कुठून आणला त्याला? येस, रिटायर्ड हट. आता फलंदाज परततोय. ज्यावेळी खेळला फटका त्यावेळीच समजलं. बघ दिवाल मात्रे सर, इथे बघा आपण बाबूशांचे बंधू बिपिन शहाना पाहतो. काठमांडू इथल्या मोठ्या स्पर्धेत खऱ्या अर्थाने बिपिन शाह या आता समालोचन करण्यासाठी गेलेले आहेत. त्यानं सुद्धा या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं होतं. बिपिन शाह बघा, संदेश शेळके आई एकविरा लाई इव्हेंट्स आमच्या समीप जोडले होते. गावदेवी ग्रामस्थ मंडळ चषक ढोंगऱ्याचा पाडा आणि बिपिन शाह हे काठमांडू येथे राहतात, तिथून ते बिलॉंग करतात. परंतु कधी कधी आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बिपिन शाह यांना समालोचन करताना आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानात रिटायर्ड हट ज्यावेळी राहुल शेळके झाला, त्यानंतर नवीन फलंदाज आलाय मैदानात, त्याच्या जागी बारक्या शेळके ब्रदर्स. महागुरूंनी उल्लेख केला होता की पाली गाव म्हटलं ना तर या गावामध्ये तांबड्या मातीतला खेळ कुस्ती हा खेळ खेळला जातो. आणि निश्चित स्वरूपात जगदीश शेळके पाली यांच्या माध्यमातून 14 तारखेला पाली गावामध्ये लाल मातीच्या खेळाला खूप मोठं प्राधान्य दिलं जाईल. जंगी कुस्त्यांच्या खऱ्या अर्थाने लढती आपल्याला तिथे बघायला मिळणार आहेत. नक्कीच महागुरू, कारण हा गावच त्यासाठी ओळखला जायचा. पूर्वीपासून आपण पाहिलं तर या गावामध्ये मोठमोठ्या कुस्त्या व्हायच्या, मोठमोठे पैलवान, नामवंत पैलवान त्या ठिकाणी जायचे. परंतु आता थोडंसं कुस्तीचा खेळ कमी झाला आहे, तांबड्या मातीतला खेळ कमी झाला आहे, परंतु क्रिकेट खेळाकडे जास्त वळले जात आहेत आणि खूप चांगला क्रिकेट खेळला जातो या गावामध्ये. लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष रवी शेळके या मॅचचा आनंद घेत असतील नक्कीच, कारण ज्या वेळी संघ खेळत असतो आवर्जून ते मॅचचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज बारक्या शेळके. बारक्याचं नाव काय आहे याचा मला प्रश्न नेहमी पडतो. यस, विष्णू शेळके. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये बारक्या, जसा कामोटे गावचा विलास कांबळे त्यानंतर बारक्या ह्या नावाने प्रसिद्ध होतोय, तसा हा बारक्या शेळके 12वे खेळाडू आम्हाला माहिती देत आहेत. नाव आहे विष्णू. अर्थातच खूप चांगला गुणवान खेळाडू आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावते, ती टोटल जाऊन पोहोचली 37 धावा. 2 गडी बाद 37. दुसरं षटक समाप्त झालं. 4 षटकांचा सामना. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. अजित येतोय, गोलंदाज अजित कोळी. गणेशपुरी म्हटलं तर कोळी बांधव. आयुष शेळके यांच्याकडनं 500 रुपये षटकारासाठी बारक्या शेळके या फलंदाजाला. बघा एवढेच्या आला आहे. सुदर्शन यांनी मागणी केली की चहा व्हायला हवा, आणि नक्कीच थंडीमध्ये चहा प्यायला खूपच मजा येते. ओ डायरेक्ट हिट, जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढ्याच जलद गतीने डायरेक्ट हिट केला. डेंजर झोन मध्ये कोण होता फलंदाज? विशाल शेळके. आय थिंक
रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला होता विशाल शेळकेनं, परंतु गोलंदाज इथे VRCC गणेशपुरी क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित क्रिकेटचे पुरस्कर्ते YCC हर्षाली 11 मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते नरेश शेठ पाटील मुरबी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. येस अंपायर, बॅट्समन नॉट आउट, सेफ, सुरक्षित आहे विशाल शेळके. बाल बाल बच गए. अंपायर बाटकट होती की लेग बाईज? येस, लेग बाईज. म्हणजे ही धाव आहे सांघिक खात्यामध्ये दिली जाईल, वैयक्तिक खात्यामध्ये दिली जाणार नाहीये. याची नोंद करताना गुणसंख्या लेखक आमचे सुदर्शन पाटील. धावसंख्या धावफल कवर 38, 38 धावा. बघा, सिरीजसाठी तुम्हाला 3 मॅचमध्येच गुणसंख्या तुमची काउंट केली जाईल. महत्त्वाचा निर्णय आहे आमच्या आयोजन कमिटीचा. अडतीस धावांवर 2 गडी बाद. बऱ्याच ठिकाणी आज आपण पाहतो रजनी स्पर्धा सुरू आहे. मोरावे गावामध्ये देखील रजनी स्पर्धा सुरू आहे आणि या 1 ते 2 महिन्यामध्ये भरपूर स्पर्धा या आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटला भरपूर क्रेज येताना आज पाहतोय आपण. भरपूर प्रमाणात क्रिकेट वाढत चाललाय. हा चेंडू गोलंदाजाच्या उंबरड्यावर पहिला बॉल फेकत असताना ज्या पद्धतीनं विकेट प्राप्त झाली, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर रिव्ह्यू. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय या ठिकाणी गोलंदाजांनी, फिल्डर्स लोकांनी, की हा वाईड आहे की नाही रिफर केला जाईल, चेक केलं जाईल. बारके शेळके होता ऑन स्ट्राईक. पुन्हा तिसरे पंच कंट्रोल रूममध्ये. वाईड बॉल. येस, इथे मात्र फिल्डिंग रिव्ह्यू अनसक्सेसफुल, म्हणजे तुमचा रिव्ह्यू समाप्त झालाय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे. 39 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जग्गाभाई सांगडे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी, आन बान शान. जग्गाभाई या मॅचचा आनंद घेत आहेत. जग्गाभाई, आपलंही सहर्ष स्वागत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक सिंगल आली आहे बिहाइंड द बॉलर. अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे हा चेंडू अडवला, एक सिंगल आली एका धावेनं. संघाची धावसंख्या 40, खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत. विचार केला तर तिसरं षटक सुरू आहे. 40 धावा धावफलकावर लागल्या आहेत. कारण इथे विशाल शेळकेने जरी षटकार ठोकला तरीही 500 रुपये, बारक्या शेळकेने षटकार ठोकला तरीही 500 रुपये आमचे आयुष शेळके यांच्याकडनं हे पारितोषिक. बक्षिसांची खैराट आहे मैदानाच्या आतमध्ये. बघितलं तर पाली संघासाठी प्रोत्साहन प्रेरित केलं जात आहे. लावली स्ट्रोक. डावकुरा फलंदाज विशाल शेळकेच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑनला येतोय आमदार चषकातला दमदार षटकार. त्यातला 304 वा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं श्री बापदेव पाळी संघ जाऊन पोहोचतोय 46 या आकड्यावर. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय
बॉल जातोय डॉट. आतापर्यंत विशाल शेळकेच्या खेळीचा विचार केला ना तर त्यांनी 7 चेंडूमध्ये 21 धावा आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान, त्यामध्ये 3 षटकार. 300च्या स्ट्राईक रेटनं पसंती दिली आहे विशाल शेळकेनं. पुन्हा रिव्हर्स स्वीप, परंतु इथे फटका कदाचित फसलाय की काय हो, आणि इथे विशाल शेळकेच्या खेळीचा होतोय अंत, पकडला जातो झेल. यानंतरची लढत असणार आहे स्कायरा 11 वहाल विपक्ष शिवशक्ती खारघर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. श्यामदादा आलेले तुमचे घनश्याम पाटील या नाणेफेकीसाठी. मालकरी नन्ना मुन्ना चला, जादूगर. स्कायरा 11 वाल क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. शिवशक्ती, चला सूरज पाटील खारघर यांचा संघ असेल बघा, विश्वास पाटील असतील त्यामध्ये. शिवशक्ती खारघर नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर देत ओव्हर घेऊन येतोय. पाच ओव्हरचा मॅच आहे, त्यामुळं सेकंड लास्ट ओव्हर म्हणूया. प्रवेश कोहली. सेकंड लास्ट ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरची या खेळाला आपण पाहू शकाल. तर या ओव्हरमध्ये हाणामारी सुरू होईल आणि बारक्यानं सिली मिड ऑफकडे हा फटका जसा एक्झिक्यूट केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर स्थगित आहे 46 या कड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे 4. 5 षटकांचा सामना, 46 धावा, 3 गडी बाद. श्री बापदेव पाली संघ. स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रवेश कोहलीला. शॉट अँड पुल केलाय बारक्याच्या बॅट म्हणून. मनगटी ताकदीचा हा टोला देतोय 6 धावा. पालेगावचा हा पैलवान विष्णू शेलके उर्फ बारक्या शेलकेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि अर्धशतक पूर्णही झालंय. 52 धावा धावफलकावर लागल्या आहेत श्री बापदेव पाली संघाच्या. 52 रन्स कंप्लीट. 3 गडी बाद, 52 धावा. अजून एक षटक बाकी आहे. चला स्पीडअप करूया आपण. गणेशपुरी टीमला सूचित केलं जात आहे. वेळेचं थोडंसं बंधन आहे. रात्रीची स्पर्धा आहे. 11 वाजून खरं तर बरोबर 59 म्हणजे 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. पुढील चेंडू अगदी अक्षरशः खणून खोदून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक स्ट्रेट ड्राईव्हला उभा आहे. 1च धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. उलवानोट परिसरातील हा गणेशपुरी संघ, कोहली बांधव त्या संघामध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत. कारण त्या परिसरामध्ये आपण तरघर, कोंबडबुजे आणि गणेशपुरी आणि अर्थात उलवे एकत्र गावं आहेत, परंतु त्या गावात सर्वांना आपण बघितलं तर स्थापित झालेली गावं. हा कल्पेश शेळके आलाय नवीन बॅट्समन. याने जरी षटकार मारला तरी आयुष शेळके यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक खेळाडूला मोटिवेट, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं जातोय. हा बॉल डॉट. खूप चांगला चेंडू चाललाय. रिव्हल मध्ये इथे 2 संगणक आलेले आहेत. यानंतर आपण नाणेफेक करू. परंतु मला एक स्पर्धा अशी आठवते
की तिथे संघनायक आला. मी त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली, परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही अशी फलंदाजी करू, एवढे धावा बनवू, मोठं आव्हान उभं करू. परंतु संघनायक 12व्या खेळाडूच्या स्वरूपात तिथे बघायला मिळाला. अशी एक स्पर्धा मी स्वतः बघितली. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं या ठिकाणी महागुरूंनी खूप चांगला कमेंट्स केला होता. अशी मजाक असावी लागते, कारण या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता अलॉंग द कार्डवे ड्राईव्हच्या पद्धतीनं कल्पेशनं मात्र मिळाली तिथे एक सिंगल, एक धाव, 54 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. कुठेतरी आता धावसंख्येला अंकुश किंवा लगाम राखायचं काम करतोय हा प्रवेश कोहली. 4थं षटक घेऊन पहिल्या ज्या पद्धतीनं सुरुवातीला षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, कारण जेवढ्या धावा रोखता येतील, जेवढ्या धावा तुम्हाला वाचवता येतील तेवढा प्रयत्न मात्र या पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुरू आहे. हो, टॅपिंग क्रिकेट, आणि जेवढा शॉर्ट बॉल टॅप केलाय जवळजवळ तो स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं, हा येते वन बाउन्स सीमा पार, 4 रन्स. आताच प्रवेश कोहलीला तुम्ही पाहिलं गोलंदाजी करत असताना, परंतु अंपायरनं कॉल केलाय की हा 1/3 नो बॉल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल नो बॉलचा इशारा. यस, फ्री असेल, मुक्तपणे खेळण्याची नामी संधी असेल, फ्रीडम, अगदी बिनधास्तपणे खेळण्याची नामी संधी, कारण या चेंडूवर फलंदाज बाद नसतोय. आणि त्याच कारणानं मात्र आता अक्षरशः या बॉलवर तुटून पडेल हा बारक्या शेळके, फक्त रनआउट स्वरूपात बाद दिला जातोय. आणि आता मात्र या फ्रीडचा सदुपयोग करून घेईल का बारक्या, परंतु चांगला चेंडू फेकलाय प्रवेश कोहलीनं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घाई केली होती परंतु थांबवलंय कल्पेशनं. बारक्याला अशा परिस्थितीमध्ये 4थ्या षटकाची सांगता होती. 4थं षटक समाप्त झालं. संघाची धावसंख्या टोटल 4 षटक 15.0च्या सरासरीनं 60 धावा धाव फलकावर. थँक्स. इथे नाणेफेक केली जात आहे. आराध्य यांच्या शुभास्ते एका बाजूला आपण विराट स्पोर्ट्स शिवशक्ती खारघर विपक्ष स्कायरा 11 वहाल आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. आराध्य यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघूया सामना 5 षटकांचा असेल आणि नाणेफेकीचा कौल इथे विराट स्पोर्ट्स आराध्य शिवशक्ती खारघर क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात या टेंबडे गावच्या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर तुमच्या मनामध्ये या स्पर्धेबद्दल काय विचार निर्माण झाले? विचार तर काय नाही, स्पर्धा खूपच छान आहे, पण लाईट वगैरे तर खूपच चांगली आहे. हा एकंदरीत नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण करू आम्ही. तुमची पहिलीच अशी लढत आहे नाडी स्पर्धेत का यापूर्वी कधी झाली होती? ही दुसरी आहे. पहिल्या वेळेला आम्ही पुढे होतो. आम्ही म्हणजे कुठेतरी आता त्याला काय पलटवर करण्याचा प्रयत्न असेल? 100%. या वर्षी तुमच्या संघाची प्रकाश ज्योतातील स्पर्धेत कशी कामगिरी झालेली आहे? झाली, थोडीफार झालेली आहे. आयोजन कसं वाटलं तुम्हाला? 1 नंबर. थँक्यू सो मच. चला, नाणेफेक जिंकली. विराट स्पोर्ट शिवशक्ती खारघर क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी स्कायरा 11 वहाल क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर, शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवर अक्षरशः डीप बॅकवर्ड्स केलेल्या क्षेत्राकडे हा चेंडू खेळून काढलाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडते. 4 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं आपण बघितलं 60 धावा होत्या 15.0च्या सरासरीनं, आणि या ओव्हरमध्ये तरी 15 आल्या तर जवळजवळ 75चा टार्गेट ठेवू शकेल हा पाली संघ. परंतु काय घडेल जर आपण ॲव्हरेज बघितला, पूर्ण लेखाजोगा तर या मॅचचा बघितला तर असं चित्र स्पष्ट होताना, परंतु लवली स्ट्रोक, मनगडी ताकदीचा टोला, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु अंपायरचा सिग्नल इकडे येईल हा 6 धावांसाठी. सिक्सर.
होता. सिक्सर आलाय. पुन्हा एकदा बारक्या अगदी स्ट्रेट सरळ पद्धतीनं चेंडू केला. शॉर्ट पिच होता परंतु तिथे बारक्याच्या दिशेनं चेंडू फेकला होता. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक बारक्या घेताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा पळून काढल्यात. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर 2. अशा परिस्थितीमध्ये 70 हा आकडा गाठलाय. 5 ओव्हरचा सामना आणि 70 धावा धावफलकावर लागल्या आहेत. चुरशीचा सामना होईल. एका बाजूला गणेशपुरी, दुसऱ्या बाजूला पाली संघ. 70 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातले आता 3 चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे टेंबोडे नगरीमध्ये. स्वर्गीय आत्माराम चंदर कातारा, माजी सरपंच नेवाळी व स्वर्गीय कालूराम बहादूर पाटील. हो लावली स्ट्रोक बारक्या शेळकेकडनं. मोठा फडका येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. सिक्सर. सिक्सर आला आणि प्रेक्षक कमाल कॅच घनश्याम. बघा याला टिपलं गेलंय कॅमेरामॅनने. खूप चांगला कॅच पकडलाय घनश्याम. कदाचित प्रेक्षक कमाल कॅच पारितोषिक असतं तर मिळालं असतं. कसलकंड स्पर्धेमध्ये बाईक होती. पुढल्या वर्षी थार आहे. लावली स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे उभा. आता बरोबर हातामध्ये झेल आणि बारक्याच्या खेळीचा होतोय ते अंत. फलंदाज झेलबाद. पूर्वार्धाचा खेळ श्री बापदेव पाले विपक्ष स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी असा हा मॅच. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषकामध्ये 3ऱ्या वर्षामध्ये दमदार आयोजन. ग्रास ग्राउंड अनेक इथे अकॅडमिक स्पर्धा होत असतात. खरं तर टेंबोडे नगरीमध्ये अप्रतिम सुसज्ज असं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी मैदान टेंबोडे. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन प्रतीक शेलके ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज शेवटचा चेंडू अविनाश कशा पद्धतीनं फेकेल या बॉलवर टार्गेट तुमचा सेट केला जाईल. शेवटचा चेंडू किती धावांचं लक्ष. येस लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू जातोय. येस अंपायर डॉट आहे परंतु इथे चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला बॅट्समननं की वाईट बॉलसाठी रेफर करा. रिव्ह्यू घ्या आणि रिव्ह्यू घेतला जाईल. अवांतर धाव मिळेल की नाही की डॉट बॉल जाईल. रिव्ह्यू काय ठेवायचं आहे. फेअर म्हणजे डॉट बॉल. अंपायर डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल बॉल डॉट. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर 76-77 धावांचं भलं मोठं आव्हान 5 षटकामध्ये ठेवण्यात आलंय. श्री बापदेव पाली संघानं मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी संघासाठी 76 धावा काढून 77 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या मैदानावर कोणता संघ कोणावर हवी होईल, कशा पद्धतीनं बॅट आणि बॉलमधील हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच रंगेल हे धावतं वर्णन पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये ऐकूया. आमचे साथी समालोचक दीपक पाटील, दिनेश बंधू यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत देऊया संधी रॉकी डीजे ऑपरेटरला.
आपण पाहू शकता. साहिल आहेत, आशीर्वाद आहेत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून उसाटण्याला सुद्धा जायचंय त्यांना आज मॅच खेळण्यासाठी. सुपर 5 ची मॅच रात्री इथून उसाटण्याचा प्रवास असेल. ऑल द बेस्ट. नन्ना मुन्ना जादूगार आपल्या टीव्ही स्क्रीनवर घनश्याम. तर जाऊया उत्तरार्धाकडे. मजबूत धाबा कुठल्यात. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जयबाबदेव पाली संघानं 77 धावांचं टार्गेट आहे. 77 रन्स टू विन. वहाळ उलवे नोड मधील सगळे हँडसम्स. आपल्या टीव्ही स्क्रीनवर घनश्याम पाटील एक चांगले ब्लॉगर आहेत. त्यांचे सबस्क्राईब करू शकता तुम्ही. यूट्यूब चॅनल आहे घनश्याम पाटील या नावानं सर्च केला तर बरेचसे तुम्हाला लोकल ब्लॉग्स त्यांचे पाहायला मिळतील. त्यांची रोजची दिनचर्या तुम्हाला पाहायला मिळेल. BMW घेऊन मॅच खेळण्यासाठी जातात ते. फार मोठी हस्ती आहे. नाव फक्त नन्ना मुन्ना आहे परंतु हस्ती फार मोठी आहे. कॅमेरामन सुद्धा त्याला चेस करतात इकडे. आणि तेवढाच दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे मानप्रॉम वहाळ. खरं तर त्यांच्या मॅनेजरनी फोन केला होता रोशन पाटील यांनी की घनश्याम पाटील एक्झॅक्टली काय करतात आणि त्यांच्यासाठी ते दाखवण्यात आलं. चला मॅच चालू करूया आपण. 77 धावांचं टार्गेट आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये प्रथमेश कोहलीला थोडा घाम गाळावा लागेल. कारण या मैदानावर एवढ्या धावा कुटायच्या म्हटल्या तर फार चॅलेंजिंग आहे. हे आव्हानात्मक आहे. ते VRCC गणेशपुरी स्मायरा 11 निवासजी गायकवाड ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या सत्रामध्ये फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीपासून विशाल शेळके असेल, रोहित पाटील असेल आणि त्यानंतर बारक्या शेळकेची लॉंग इनिंग आणि त्याचमुळे भरभक्कम धावसंख्या. आज पाली संघ किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा होता. तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. डे नाईट क्रिकेट कंटिन्युअसली मॅचेस. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पहिलं षटक घेऊन परेश शेळके तयार. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल इकडे मात्र वाडे फिल्डिंग. शॉर्ट टर्नमॅनला बॉल फील्ड केलाय आणि तिथून निसटला असताना तर कदाचित सरळ सीमारेषेला धडक मारली असती. डॉट बॉल येत असताना परेश शेळकेचा अँगल मोडीत काढावा लागेल. खरं तर चांगले लेग ब्रेक्स पाहायला मिळतात. राऊंड विकेटनं गोलंदाजी येतो. अँगल बनवून बॉलिंग करतो. समोर प्रथमेश कोळी आहे. YS स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर प्रथमेश कोळी. निलेशजी सोनकर. इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. धाबे दणाणले असतील गणेशपुरी टीमचे. प्रथमेश शून्यावर. पहिला धक्का लागलाय. भोपळाही फोडू दिला नाहीये. मिस टायमिंग फटका होता आणि इकडे मात्र धावत जाऊन परेशनं टिपला झेल. आणि सगळ्यात मोठा अडथळा मात्र पाली संघानं दूर काढलाय. शून्यावर पहिली विकेट. गणेशपुरी संघ खेळाडू कक्षामध्ये मात्र सन्नाटा. या टीमचा की प्लेयर 77 धावा करायच्या आहेत आणि प्रथमेश मात्र काही योगदान नाहीये फलंदाजी मधलं. आणि त्याचमुळे आता मात्र अडचणी वाढल्यात या स्क्वायरा 11 VRCC गणेशपुरी या संघाच्या. नवीन बॅटर विनाट नंबर 3. हीच ती विकेट होती. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला कारण अगोदरच अँगल बनवून चेंडू टाकला होता आणि त्याचमुळे इकडे मात्र मिस टायमिंग झाला. प्रतीक कोळी येतोय. बंधुराज
प्रथमेश तिसऱ्या क्रमांकावर आज बढती दिले, वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. हॉटेल जय मल्हारचे प्रोप्रायटर उलवे नोडमधील एक सुप्रसिद्ध हॉटेल. परंतु परेश शेळके पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टोनच्या बाहेर. चांगली बॉलिंग पाहायला मिळते अचूक टप्प्यावर. थोडंसं जोखमीचं जाते, थोडंसं कठीण जाते उजव्या हाताच्या फलंदाजांना. हा अँगल मोडीत काढावा लागेल, सोपं नाहीये. इकडे मात्र लेग ब्रेक मोडीत काढणं. परेश शेळके अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय. चांगला बॉल फुल लेंथ होता, कोणती धाव येणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता विनेश डोलकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव नाहीये. धावसंख्येचा श्री गणेश झालेला नाही. अगोदरच धावांचं डोंगर आहे पाली संघाकडून आणि त्यामध्ये प्रथमेश कोळीची पडलेली शून्यावर विकेट. अडचणीत आलाय संघ. प्रतिकार करावा लागेल प्रतीकला. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, इनफिल्डला बीट झालेला नाहीये आणि त्यामुळे कोणती धाव येणार नाहीये. 5वा डॉट बॉल परेशच्या षटकामधील. मॅडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये मात्र गोलंदाज परेश. आज या स्पर्धेची 7वी रात्र, एकही मेडन ओव्हर आलेलं नाहीये. या अगोदर पाहूया. इकडे मात्र फटका चांगला आहे. प्रमोद पावशेने मेडन ओव्हर टाकली होती परंतु हा चेंडू चाललाय. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना चौकारानं खातं उघडलंय ते गणेशपुरी संघाचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 1-4. यस. थँक्यू डीजे रॉकी. एक सुंदर असं खरं तर अभंग या ठिकाणी ऐकवलात आपण. 4 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. लढावं लागेल या मॅचमध्ये 77 करायच्यात. विनेश डोलकर आता मात्र स्ट्राईक एंडला दाखल झालाय. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल कल्पेश शेळके. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 5 नाव. 5 धावा धाव फलकावर. चान्स घ्यावा लागेल दोन्ही फलंदाजांना कारण रन्स जास्त आहेत. विनेश डोलकर मध्ये लॉंग इनिंग खेळण्याची ती शक्ती जरूर आहे. मोठे स्ट्रोक्स तो लगावू शकतो. बऱ्याच वेळेला ओपन करताना गणेशपुरी संघासाठी मोठ्या मोठ्या इनिंग्स आजपर्यंत सजवल्या त्या खेळाडूंना. आता सुद्धा गरज आहे. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय. तिथे मिसफील्ड पाहायला मिळते. पाठीमागून क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. दुसरा धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. खातं उघडेल विनेश डोलकर. 2 या धावेने टीमची टोटल 7 वर. 7 ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये धावा घ्याव्या लागतील. सेकंड पॉवर प्ले हे षटक आहे. पहिल्या षटकामध्ये बिलकुल धावा आल्या नव्हत्या. कल्पेश शेळके पुन्हा एकदा सज्ज होईल. यानंतर पहिल्या फेरीमधील 4था सामना असेल वहाळ विरुद्ध खारघर. राऊंड विकेटना बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय खाली.
ओ जजमेंट चुकलंय त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. विशाल होते 2 धावा मिळतील. टीमची टोटल 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. ज्यावेळेस गणेशपुरी संघ गोलंदाजी करत होता, प्रथमेशच्या पहिल्या षटकामध्ये 16, राहुलच्या 20. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या 36 धाबा आल्या होत्या. त्यानंतर अजित 9 धाबा, प्रवेश कोळी 14 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अविनाशच्या 16 धाबा आल्या होत्या. हा चेंडू 2 पायांच्या मधून आलाय. सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना तो हा परफेक्ट पडला. फुल लेंथ होता. 9 धाबा झाल्यात आतापर्यंत. विनेश डोलकरला मात्र ऍक्शन मोडवर यावं लागेल. यावेळेस ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु कोणतंही कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. या अगोदर आपण पाहिलं तर सुपर 7 मध्ये या स्पर्धेच्या प्रिन्स 11 धाकटा खांदा, त्यानंतर भावाळे ब भिवंडी आणि काल आपण बघितलं अपील पाहायला मिळाली. इकडे मात्र लेग बायचा इशारा आलाय. काल जितू 11 जर्मन नेरे हे 3 संघ सुपर 7 मध्ये दाखल झालेत. म्हणजे 3 संघांनी आतापर्यंत 60 ट्रॉफीमधील 1 ट्रॉफी निश्चित केले. 4 संघ कोणते आहेत? कारण पहिल्या 3 दिवशी आपण सुपर 14 साठी संघ क्वालिफाय केले होते. आज पाहूया. कट केलाय बॉल. गॅप चांगली आहे. पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचला. त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु पुन्हा एकदा हा थ्रो कुठे केलाय? कदाचित वेगळाच कोणावर तरी नेम धरला होता. इथे पाहूया. नाही, सारं काही चुकलं. या बॉलवर बऱ्याच गोष्टी घडल्यात. थोडीशी चिडचिड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1-13. यस डीजे रॉकी. दोन ओव्हर्समध्ये 13 धावा झाल्यात. बराच मागे पडलाय टीम संघ गणेशपुरी. 64 करायच्या 3 ओव्हर्समध्ये. बॅट उचलावी लागेल. एका पाठोपाठ एक षटकारांची आता मात्र गरज आहे संघाला. कारण पहिल्या पाऊलच्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. 2 ओव्हर्समध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. रोहित पाटील सज्ज होतात गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप करत राहा प्लीज. बॅट मागवले. चला थोडंसं स्पीडअप करत राहा. कारण 2:15 वाजता या संपूर्ण विभागामधला वीज पुरवठा खंडित होणार आहे. थोडं थांबावं लागेल तुम्हाला. थांबू नका रोहित. चला जाऊया तिसऱ्या षटकाकडे. रोहित पाटील सज्ज होतोय.
समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे डीपमध्ये. प्रतीकचा हा स्ट्रोक सिंगल मिळेल. 1 रन. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये ते जवाबदेव पाली संघाचं. स्क्वायरा 11 VRCC गणेशपुरी संघ बराच मागे पडलाय. एक आस आहे विनेश डोलकर जो मात्र हॉट हिटिंग बॅटिंग करू शकतो. रोहितचा बॉल ऑन साईडला खेचलाय. मिड विकेटला बारक्या उंच उडी मारत मात्र झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सलामीची जोडी फोडले. विनेश डोलकर सुद्धा जास्त काही करू शकलेलं नाहीये. 4 धावा काढून तंबूमध्ये. रितेश डोलकर येतोय 4थ्या क्रमांकावर. रोहितला सफलता मिळाली. विनेश डोलकर बाद झालाय. तगडा स्कोर आहे आणि त्याचमुळे दमछाक झाले गणेशपुरीची. आल्या चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला झेल टिपलाय सीमा रेषेलगत. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावा लागेल रितेश डोलकरला. त्यालाही खातं उघडू दिलं नाहीये. 14 या धावसंख्येवर मात्र बसलाय. हा 3रा हादरा. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. उशीर झालेला आहे बघा. आत्ताच आमचे परममित्र दीपक पाटील पलसपे यांनी इथे आपणा सर्वांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही वेळातच खऱ्या अर्थाने जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित केला जाणार आहे. इट्स अ विकेट हॅट्रिक रोहित पाटीलच्या नावावर. लगातार 3 हादरे दिलेत आणि आता मात्र आणखीन एक धक्का गणेशपुरी टीमला. राहुल कोळी बाद. आणि या विकेट हॅट्रिकसाठी केतन पाटील अरिवली यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चौथा धक्का दिलाय. अजित कोळी सुद्धा परतलाय. लगातार 4था हादरा दिलाय तो गोलंदाज रोहित पाटीलना. पाठीमागच्या 4 बॉलमध्ये रोहित पाटीलची भेदकता मात्र पाहायला मिळाले. विकेट डोलकर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 वर 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. 77 धावा काढायच्या आहेत परंतु हे आव्हान मात्र आतापर्यंत पेलू शकलेला नाहीये.
आणि त्याचमुळे इकडे मात्र पाहूया रोहित पाटील षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. लगातार 4 विकेट्स मिळवल्यात. फायफर साठी सज्ज आहे रोहित. बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. सगळ्यात यशस्वी षटक पाली संघाकडून. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली आणि तब्बल 4 फलंदाज बाद केले ते रोहित पाटीलला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 5/14. यश पारंगे वहाळ, तुम्हाला बामणडुंगरीला बोलवण्यात आलंय. निर्भय पाटील यांच्या वतीनं हा कॉल आलाय. नेक्स्ट मॅच वीरा स्पोर्ट्स शिवशक्ती खारघर इन अन ॲक्शन पाहायला मिळतंय तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर. हा स्क्वॉड सज्ज आहे पुढचा सामना खेळण्यासाठी. ओमकार, सूरज, तगडी स्टारकास्ट आहे या संघाकडे सुद्धा. इकडे डाव गडबडलाय गणेशपुरीचा. 14/5. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. प्रतीक शेळके 4थं षटक घेऊन. लेफ्ट अमोव द विकेट आउटसाइड ऑफ स्टंप फुल ऑन लाईन. पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. जास्त काही राहिलेलं नाहीये मॅचमध्ये, परंतु आता संधी जी मिळाली प्रतीक असेल किंवा विकी असेल, आपल्या फलंदाजीतली गुणवत्ता मात्र दाखवून देण्याची संधी आहे. प्लॅटफॉर्म चांगला आहे, मैदान चांगलं आहे, स्पर्धा चांगली आहे. आणि पाहूया बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या तयारीमध्ये एज घेते आणि पाठीमागे यष्ट्यांच्या जेल टिपलाय. फलंदाज बाद. रोहित टिपला जेल. 6वा धक्का गणेशपुरीला. अविनाश डोलकर नवीन फलंदाज. सॅमीचा डान्स पाहायला भेटेल कदाचित आज. एक धाव पाहूया इकडे होते का. यस, रेफर करण्यात आले. तत्पूर्वी तड अंपायरकडे चेक करूया आपण ऐकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून. जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मिस्टर अनिल टेंबे 3रे पंच. नॉट आउट. बॅकफुटवरून पूल केला ऑन साईडला. मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल येईल. नेक्स्ट मॅच वहाळ विरुद्ध खारघर.
वन मोर विकेट डाऊन. कॉटन बोल्ड केलं इकडे प्रतीकनं आणि परतावं लागेल फलंदाज विक्की डोलकरला. विकी बाद झालाय. संपूर्णपणे शरणागती पत्करले या मॅच मध्ये. सात फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. जय बापदेव पाली संघ मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय. बंटी आलाय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 18 वर 7. प्रथमेश कोळीची मात्र पडलेली विकेट 0 आणि तदनंतर मात्र संघर्ष झालेला नाहीये. बॅकफुटवर जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेगला इकडे चेंडूने थोडीशी उलकावणी दिली. फिल्डर होते त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. हा दुसरा चौकार येतो या इनिंग मधला. बावीस धावा धावफलकावर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. स्पीडअप करा प्लीज. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज यश. ही लाईन पाहावी लागेल. भलतीकडेच टाकला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. संपूर्णपणे एकतर्फी सामना. गणेशपुरीचा प्रतिकारच दिसलेला नाही या मॅच मध्ये. थोडासा प्रेक्षकांसाठी सुद्धा नीरस कंटाळवाणा सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू कुठे गेलाय? हा दिसलाच नव्हता आम्हाला सुद्धा. अंपायर वाईट बॉल आहे. चला आमच्याकडे दाखवा ते इशारे तुमचे. टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग कडे चाललाय. सिंगल मिळेल. 1 रन. गणेशपुरी संघ फक्त पराभवाचं अंतर कमी करते. पराभव अटळ झाला या मॅच मध्ये. ही चेंडू पाहूया. यशला आणलंय खरं शेवटच्या षटकासाठी, परंतु इकडे व्हाईट बॉल्सनं थोडासा टाइम सुद्धा वाढवत आहेत. आयोजकांचा वेळ सुद्धा खर्च करतात. यश शेळके यंगस्टर आहे या टीमचा. आता मोठे फटके मारण्याची हिंमत सुद्धा राहिलेली नाहीये गणेशपुरी टीम मध्ये. शॉर्ट बॉल होता समोर. लॉंग गॉनला हातामधून निसटला आणि आता बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. कडे पाय त्याचा मात्र बाहेर गेला होता आणि या 4 धावा मिळतील टीम गणेशपुरीला. अविनाशचा हा स्ट्रोक. पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे सिंगल येईल. मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याचमुळे संपूर्णपणे धावांचा पाठलाग करताना पुरता घाम फुटलाय. तो गणेशपुरी टीमला मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय. जय बापदेव पाली संघ आणखीन एक डॉट बॉल.
हा शॉट ऑफ लेंथ होता, बिलकुल टप्पा पडत नाही आहे. आज बॉल फाईन लेगकडे चाललाय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि 4 धावा मिळतील. 5 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. 37. पूल केलाय स्क्वेअर लेगकडे. कोणीही धावत नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता 41 धावा केल्या या मॅचमध्ये गणेशपुरी संघानं आणि हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो जय बापदेव पाली टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पाली. चला मैदानाचा ताबा घ्या खारघर टीम. हा स्कोर कार्ड 76 केले होत्या पालीनं. प्रत्युत्तर दाखल गणेशपुरीनं 41 केल्या. चला आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते बापदेव पाली क्रिकेट संघाने विजय संपादित केले. त्यांचं अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आणि VRCC गणेशपुरी क्रिकेट संघाने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषकामध्ये